झी 24 तास एक पाऊल पुढे. रोखठोकमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. माझं भंडारी, तुम्हाला काय वाटतं की आघाडी आणि युती यातलं तुम्ही कसं बघता? कारण जसं आता रत्नाकर महाजन म्हणतात किंवा मुनाफ हकीम म्हणतात की आघाडी झाल्यामुळे तो परिणाम कदाचित या निकालांवर पण दिसू शकतो. नाही, आघाडी झाल्याचा एक परिणाम तर आपल्याला बघायला मिळाला की दिल्लीपासून मुंबईपर्यंत युपीएमध्ये बसणारे 2 राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून बसणारे 2 नेते हे गेले 15 दिवस एकमेकांशी ज्या पद्धतीने भांडत होते आणि एकमेकांच्या सह्या किती लायक आहेत आणि नालायक आहेत याची चर्चा करत होते. हे आघाडी झाली म्हणूनच बघायला मिळालं, नाही तर काय बघायला मिळालं नसतं. त्यामुळे आघाडी करून सुद्धा यांचं एकमेकांबद्दलचं जे काही मतं प्रेम दुश्मनी होती ती त्याहून अधिक कडवटपणाने चाललेली होती. त्याचा मतदानावर परिणाम दिसणार आहे तो त्यांच्या. पण अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, कारण गेली 17 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा दिसलाच तर तो राज्य सरकारबद्दल दिसेल, कारण या निवडणुकीचं नेतृत्व खुद्द मुख्यमंत्र्यांनी खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या हातात घेतलं होतं. आम्ही हे करतो हा त्यांचा दावा होता. निवडणूक आमच्यासाठी आहे हा त्यांचा दावा होता. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा जो आहे तो आता राज्य सरकारवरती गेला आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला ह्या मतदानात पडलेलं नक्की दिसेल. कारण या सरकारने गेल्या 5 वर्षात मुंबईकरांना साधी सुरक्षा सुद्धा दिलेली नाही. या गेल्या 5 वर्षामध्ये मुंबईमधली महिला विश्वासाने बाहेर फिरू शकत नाही, लोकलमध्ये विश्वासाने जाऊ शकत नाही. 5 वर्षात 4 दहशतवादी हल्ले झाले. हे सरकार मुंबईकरांना संरक्षण देऊ शकलं नाही आणि त्यातल्या गुन्हेगारांना पकडू शकलं नाही. हे सगळे मुद्दे नागरिकांच्या मनामध्ये आहेत आणि त्याचं प्रतिबिंब पडल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं, तुम्हाला वाटतं अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा खरंच फायदा तुमच्या पक्षाला जाऊ शकतो का? जसं त्यांनी सांगितलं की राज्यात आघाडी सरकार आहे, त्याच्यावर जर लोकांची नाराजी आहे, तिकडे 17 वर्ष एकच पार्टी जेव्हा रूल करते, तुम्हाला वाटतं नवीन पक्ष म्हणून लोक तुमचा ऑप्शन स्वीकारतील? निश्चितपणे. याआधीही मी बोललो होतो की महाआघाडी आणि महायुती खरं तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता या निवडणुकीत मी जर मुंबई महानगरपालिका संदर्भात जर बोलायचं ठरलं तर हे फुगवलेले फुगे आहेत आणि ते क्षमतेपेक्षा जास्त फुगवलेले आहेत आणि ते कधी वातावरण फुटतील ना याचा काही नियम नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीत याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होईल असं मला वाटतं. की हे सगळे फुगवलेले फुगे आहेत, काहीच तास आपल्याकडे आहेत आणि सर्वांचं लक्ष आहे उद्या सकाळीच आपल्या हातात निकाल असतीलच. सकाळच्या चर्चेत आपण भेटूच आणि तेव्हा आपल्याला कळेल की खरंच जनतेचा कौल कुठल्या बाजूला आहे. कारण मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आता फक्त त्याचा निकाल यायचा बाकी आहे. तेव्हा फुगा कोणाचा फुटतो हे आपल्याला बघायला मिळेल. रोखठोकमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास एक पाऊल. झी 24 तास एक पाऊल पुढे.